जय राम. चला टाळकरी मंडळी चला. हरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरास. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरे. हरि जय जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. हरि जय जय राम कृष्ण हरे. हरि जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर तुळसी हार गळा काशी पीतांबर. तुळसी हार गळा काशी पीतांबर. करकटावर ठेवूनिया तुळसी हार गळा. आवडे निरंतर हे ध्यान. आवडे निरंतर हेचे ध्यान. तुळसी हार गळा काशी पीतांबर. तुळसी हार गळा काशी पीतांबर. आवडे निरंतर हेचे ध्यान. आवडे हेचे ध्यान. तुळसी हार गळा पीतांबर.
तळपती श्रवणी तळटी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर कंठी कौस्तुभ विराजित कंठी कौस्तुभ विराजित तुळसी हार जय हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे हेची सर्व सुख तुका म्हणे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने बोला पाहिन श्री आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा आवडे निरंतर हेची ध्यान विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हा 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
हॅलो रामकृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साधनी सुख झाले वो सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल परमा तो हा विठ्ठल परवा सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साधनी हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव परवा आवाज आवाज तो हा माधव तो हा माधव तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बापर कुमा बापर कुमा देवी वर बापर कुमा बापर कुमा बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बाप रखुमा बाप
माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम टाळ 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी 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 आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी हा गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे आ गुढे तोरणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी 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 आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी हा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी विठोबा रखुमाय 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 विठोबा रखुमाय
नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी विठाल 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 विठ्ठला 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 पुंडलिका वरदे हरी विठाल पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय विठाला विठाला विठ्ठला 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 या धुमाचा आवाज कमी कर चाटीचा वाढव धूमकान जास्त झालं ना ते डमडम कर कमी धुमाचा नाही झाला याचं पांढरे बटन खाली घे ना ते धुमाचे समजतात ना कोणते हा पाय आता कोणते हा याचं वाढव आता चाटीचा कुठले का गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आहा ठाला विठाला 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 कुंडलिका वरदे हरी हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गणपती बाप्पा हो रे मंगल मूर्ती हो रे विको कमी करा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी एकदम थोडा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय धातून मुनींद्रे हे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथमा नमन थोडा विको दुसरे चरण संतांचिया ज्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माईक बंद करा बरे गजानन ज्ञान मूर्तिम साक्षात प्रेम स्वरूपिणम गौरी शंकर दया मूर्तिम भास्करम वंदे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
विठाला विठाला विठला 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 कुंडली कवळधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठला 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 वाटी घे वाटी विठला 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विको झिरो बोलताना विको झिरो ठेवायचा गाताना थोडा द्यायचा उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरोपणा करता निवडलेला अभंग 00 वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग काल्याचं चिंतन सांगण्याकरता 4 चरणाचा निवडलेला आहे. आपण सगळे लोक एकत्रित या ठिकाणी आलो. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गणपती संस्थान जुनेगाव चिखलीमध्ये गणपती बाप्पाच्या गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण सगळेजण गणपती बाप्पाच्या जयंतीचा उत्साहामध्ये साजरा करत असतो. सज्जनांनो, कार्यक्रम हा 2 दिवसाचा असू द्या, कार्यक्रम हा 3 दिवसाचा असू द्या, कार्यक्रम हा 7 दिवसाचा असू द्या, किंबहुना कार्यक्रम हा वार्षिक असू द्या, त्याची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने झाली पाहिजे असा संप्रदायाचा दंडक आहे. विठाला विठाला विठला 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 म्हणून सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा पर्याय असा. सर्वप्रथम गणेश जयंतीच्या सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि सेवेला सुरुवात. काय होतं, कीर्तनाची सेवा प्रारंभ करण्या अगोदर काल्याच्या कीर्तनासाठी कमीत कमी 3 तास पाहिजेत. काल्याचं कीर्तन म्हणजे तुम्हाला काय सोपं वाटलं का? सप्ताहाचं कीर्तन जर असेल तर पहिल्या दिवशी कीर्तनकार हा बंधनात असतो. सप्ताहाचं कीर्तन जर असेल तर शेवटच्या दिवशी कीर्तनकार हा बंधनात असतो. पहिल्या दिवशी नामाच्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगू नये आणि काल्याच्या दिवशी तिसरं काही सांगू नये, फक्त देवाचं चरित्र सांगितलं पाहिजे. म्हणून पहिल्या दिवशी किमान 2.5-3 तास आणि शेवटच्या दिवशी किमान 3-3.5 तास कीर्तनासाठी पाहिजे असतात. आता 3:30 वाजले आणि 4 वाजता तुमच्या तोंडात लाया फुटाने गेले पाहिजे. विठाला 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 विठला 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 विठला. कारण 4 वाजता आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा आहे. कारण आपण सगळे लोक गणपती बाप्पाच्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झालात. मला माहीत आहे तुम्ही नाश्ता केला नसन, तुम्ही पाणीसुद्धा पिलं नसन, तुम्ही उपाशी झाले असाल नाही का? का टचून जेवण करून आले? टचून समजते ना, टचून आजी टचून. टचून जेवलं पाहिजे माणसानं. कसं टचून? जोपर्यंत तुमच्या कपाळाची जी जागा आहे ही एवढी कडक होत नाही तोपर्यंत जेवत राहिलं पाहिजे. आरामशीर आलं ना तुमच्या लक्षात? त्याला म्हणतात टचून. आणि टचून त्याने देशील तुम्हाला जमत. तुमचं जेवण फूट झाल्यानंतर तुम्हाला एखाद्यानं विचारलं पाहिजे की आ करून दाखवा. आ केल्याबरोबर वांग्याची भाजी दिसली पाहिजे. याला म्हणतात टचून. म्हणून गणपती बाप्पाच्या पावन पवित्र दरबारामध्ये आपल्याला ही हसत खेळत गणपती बाप्पाच्या चरणावर धावत्या वेळामध्ये सेवा समर्पण करायची आहे. विठाला विठाला विठला 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 विठला. श्रीमंत तुकाराम महाराजांचा अभंग आहे माझ्या राजांनो. आणि श्रीमंत तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करतायत. संतांचा अवतार कार्य समाजाच्या रक्षणाकरता, देवाचा अवतार कार्य धर्माच्या रक्षणाकरता आणि तुमचा आमचा अवतार कार्य धर्माचं वाटोळं करण्याकरता. कीर्तन नीट आहे का? देवाचा अवतार कार्य धर्माचं रक्षण करण्याकरता, साधूचा अवतार कार्य
धर्माचं रक्षण करण्याकरता आणि आपला अवतार कार्य समाजाचं वाटोळं करण्याकरता. कारण आपण कधी कोणाचं चांगलं करतच नाही. चांगलं करत नाही तो भाग सोडा, आपल्याला कोणाचं चांगलं दिसत नाही. हा, शेजारच्याचं घर बांधलं की लगेच म्हणतात पान माय कसं चढलं, आता तर कुणाच्या घरात राहत होता, आता तर 2 मजलीत घुसला, आहे का नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ही अनादी कालापासून चालत आलेली परंपरा आहे. माझ्या मायमावल्यांनो, आपण कधी कोणावर जडायचं नाही. का? एखादा व्यक्ती जर तुमच्या डोळ्याच्या समोर मोठा होत असेल तर ते त्याचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही. प्रारब्ध कोणी नाही, देवाच्या बापाला सुद्धा प्रारब्ध बदलता येत नाही. आपण तर माणसो आहोत. एखाद्याचं जर तुमच्या डोळ्याच्या समोर कदाचित चांगलं होत असेल तर तुम्ही त्याच्यावर जळायचं नाही. कारण ज्याच्यावर तुम्ही जळता तोही जळणार आहे आणि ज्याच्यासाठी तुम्ही जळता तोही जळणार आहे. किसी ने सची कहा है, जलने वाले जलना नहीं, ओ जलने वाले जलना नहीं. जळणाऱ्यांनो जळू नका. तो जर मोठा होत असेल तर त्याचं प्रारब्ध आहे. तो जर मोठा होत असेल तर त्याचं संचित आहे, त्याच्या नशिबात मोठं होणं लिहिलेलं आहे. म्हणून आपण का जळायचं? अरे बाबा, म्हणून दुसऱ्यावर जळल्यापेक्षा दुसऱ्याला मोठं करणं शिका, दुसऱ्याला मोठं मरणं शिका. तो गेल्यानंतर तुमचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही, ही मोठं म्हणणाऱ्याची ताकद आहे. करत जा, आपण केलं पाहिजे. आणि माझ्या श्रीमंत संतांनी या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला छोट्याचं मोठं केलं आणि स्वतः छोटे झाले. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर थोर. तुम्ही जर एखाद्याला छोटं म्हणत असाल तर एक दिवस तुम्ही छोटे झाल्याशिवाय राहणार नाही. छोटी आणि उंचपणा आणि छोटेपणा तुम्हाला कळावा असं तुम्हाला वाटत असेल तर कधी काळी छोट्या माणसाने उंच माणसात आलं पाहिजे. आणि एखाद्या माणसाला आपली उंची कळावी असं वाटत असेल तर उंच माणसानं छोट्या माणसात आलं पाहिजे. आपण जातच नाही, आपण स्वतःलाच मोठे समजतो. म्हणून माझ्या राजांनो, स्वतःला मोठं म्हणून तुमचं कधी मोठं होणार नाही. कारण तुकाराम महाराजांनी या ठिकाणी प्रमाण दिलंय. ऐरावतासारखा हत्ती जरी असला तरी त्याला एक कणभर असणारी मुंगी मारू शकते. मग एवढ्या मोठ्या हत्तीला जर त्याच्या ताकदीचा, त्याच्या हिमतीचा अभिमान असेल तर ती मुंगी आपल्या पायाखाली जाते, आपल्याला दिसत नाही. त्या मुंगीच्या माध्यमातून ती मुंगी जर हत्तीच्या कानामध्ये जात असेल तर तो हत्ती मरू शकतो बघा. म्हणून हत्तीसारख्या माणसाला जर स्वतःचा मोठेपणा असेल, स्वतःचा अभिमान असेल, आपण ठरवलं पाहिजे की मुंगी एका हत्तीला मारू शकते, कुणी काहीही करू शकतं. म्हणून मोठेपणा जर गाजवायचा असेल तर वारकरी संप्रदायाचा गाजवा. अभिमान असला पाहिजे तुम्हाला वारकरी असल्याचा. आज आवाज कमी करू. आज गणपती संस्थान जुने शहर चिखलीमध्ये हा एवढा मोठा, या संस्थानाचे संपूर्ण अध्यक्ष असतील, सचिव असतील, संचालक असतील, सर्व पदाधिकारी असतील, गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी नित्य खटाटप करतात. कशा करता? गणेश जयंतीचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. आणि आपण भाग्यवान आहे जुनी चिखलीकर, आपण खरोखर भाग्यवान आहे की चिंचेपासून अलीकडे प्रत्यक्ष गणपती बाप्पा तुमच्या सोबत आहे या परिसरात. म्हणून हा कार्यक्रम आनंदात पार पाडण्याकरता अनेक दिवसापासून या ठिकाणी प्रयत्न होत आहेत. म्हणून आजचाही कार्यक्रम चांगल्याच चांगल्या पद्धतीने पार पडला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणून बघा ना, किती सुंदर अशा प्रकारची दिंडी काढली आणि गावातल्या सगळ्या महिला भजन मंडळ उपस्थित आहेत. तुम्हीही त्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. पण मला माहीत आहे आता ही कीर्तनाची वेळ नाही, ही टप्पूची वेळ आहे. हां, पण तरीसुद्धा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे संकल्पित वेळेमध्ये आपण थांबणार आहे. विठाला 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 विठाला. म्हणून साधू संतांनी आपल्याला धर्म शिकवला, साधू संतांनी आपल्याला जात शिकवली, साधू संतांनी आपल्याला संप्रदाय शिकवला. म्हणून आज आपण कुठंतरी करतोय. कदाचित विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचलाच नसता. हे आताच्या काळातली गोष्ट सांगतो, कारण पूर्वीच्या काळातली गोष्ट तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. कारण अर्धा तास आहे आणि अर्ध्या तासात काय काय सांगावं, कोणाचं सांगावं आणि कसं सांगावं, आहे का नाही.
पण तरी सुद्धा जे जे लक्षात येईल ते सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला नसता तर मला असं वाटते तुमच्या हातात हा टाळच नसता. उपकार आहेत त्यांच्या आपल्यावर, धर्म शिकवला. जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायाचे कळत झाले. मला सांगा, घराचं काम मंदिराचं काम केव्हा पूर्णत्वास जाते? घराचं काम मंदिराचं काम केव्हा पूर्णत्वास जाते? मंदिराला स्लॅब नसतो. घरावर स्लॅब पडला म्हणजे घर पूर्ण झालं, आणि मंदिराला कळस लागला म्हणजे मंदिर पूर्ण झालं. तसं पूर्णत्वाला नेण्याचं काम जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांनी केलंय. तुका झालासे कळस. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी संप्रदाय शिकवला. श्रीमंत तुकाराम महाराज त्याचे कळत झाले. आणि पुढे ऐका, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला स्वतंत्र जीवन जगणं शिकवलं. स्वतंत्र जीवन जगणं शिकवलं आपल्या राजाने. पण आज आपण स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार असून सुद्धा बंधनात जीवन जगतोय. माझ्या राजांनो, कष्ट केले तर माझ्या शिवबाने, जाती जाती तबाटू नका रे. याचा भाव फार सुंदर आहे. कष्ट केले तर माझ्या शिवबाने, जाती जाती तबाटू नका रे. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जाती तबाटू नका रे. स्वराज्य दिले रयतेला, जाण याची जरा राहू द्या रे. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाण याची जरा राहू द्या रे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला स्वतंत्र जीवन जगण्याचं साधन उपलब्ध करून दिलंय. त्याचं नाव आहे स्वराज्य. विठाला विठाला विठला 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 विठला. म्हणून संतांचं अवतार कार्य धर्माच्या रक्षणा करताय, देवाचं अवतार कार्य धर्माच्या रक्षणा करताय, आणि आपलं अवतार कार्य, आपला जन्म फक्त स्वतःचं सिद्ध करून घेण्याकरता आहे. मला सांगा, आपण परमार्थ करतो की नुसतं परमार्थच करतो? नुसतं परमार्थ करतो की परमार्थच करतो? परमार्थ या शब्दाचा अर्थ काय? परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे स्वतःसाठी जगा, दुसऱ्यासाठी जगू नका. कशावरून तुम्ही दुसऱ्यासाठी जगता माझ्या राजांनो? दुसऱ्यासाठी जर तुम्ही जगत असाल तर लोक तुमचं नाव जिवंत आहे तोपर्यंत घेतील. स्वतःसाठी आपण काय केलं पाहिजे? परम अर्थ या शब्दाचा अर्थ आहे स्वतःसाठी जगा. एकाला मी विचारलं, म्हणले भाऊ तुम्ही कीर्तनात नाही का सांगितलं की दुसऱ्यासाठी जगा, स्वतःसाठी जगा? हे काही आमच्या पल्ले नाही पडलं, जरा नीट समजून सांगा. मी म्हणलं बाबा तुम्ही कोण कोण आहात? त्यांनी सांगितलं मी, माझी पत्नी आणि माझे 2 छोटे छोटे मुलं राहतात. मग असं कर्मधर्म सुदैवानं कीर्तन ऐकायला आलं. कर्मधर्म सुदैवानं पाय घसरला आणि पाय घसरून पडलं. जसं पडलं तसा हात मुडला. आजी जसं खाली पडलं तसा हात मुडला. त्याला मी विचारलं होतं तुझ्या परिवारात फॅमिलीत कोण कोण आहे? सांगितलं माझी पत्नी आणि 2 मुलं आहेत. मग आता हात मुडला, फॅमिलीसाठी करतोय ना तू? हात मुडला, जा तुझ्या धर्मपत्नीकडे. धर्मपत्नीला विचार, अगं मी कीर्तन ऐकण्याकरता जात होतो, पाय घसरला, हात मुडला, 1 घंटा, फक्त 1 घंटा माझा हात तुझ्या गळ्यात बांधून घे. बांधील ती बायको? ते तुमचा हात आणि तुमचं पलस्टर. ते तुमचा हात तुमचं पलस्टर तिकडे गळ्यात बांधा का तिकडे झाडाले टांगा, पण इकडे आणू नका. परिस्थिती अशी आहे. आपण जर दुसऱ्यासाठी करत असाल तर स्वतःसाठी तुम्ही काय करता? म्हणून परम अधिक अर्थ, परमार्थाचा अर्थ जीवनामध्ये साध्य करून घ्या. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ही परमार्थाची ताकद आहे. म्हणून करा करा, केल्याशिवाय जमत नाही. शास्त्रकारांनी अनेक पुरावे दिले. तुम्ही इतरांसाठी करत असाल तर ते लोक फक्त तुमचं 2 दिवस नाव घेतील. धर्मासाठी करा, संप्रदायासाठी करा, परमार्थासाठी करा.
हे लोक तुम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला मरू देणार नाहीत. नाही तर मग आहेच आपलं माता पिता बंधू बहिणी कोणी नवपती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हेतू सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभपाक चाचणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी धर्म जागो सदैवाचा जेबा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. हे आंधळे पांगडे नातात भुक्या भोपाळ्या मुका बैरा जोगी हे कशा करतायत माहित आहे तुम्हाला? तुमचे झाकलेले डोळे उघडण्याकरता. विठाला 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 म्हणून सोप्यातलं सोपं साधन आहे परमार्थ. मग परमार्थाच्या गप्पा तुम्हाला ऐका वाटत नाहीत. महाराज म्हणतात जाऊ द्या परमार्थ तुम्हाला कठीण वाटतो ना, मग त्याही पलीकडचं सोपं साधन सांगतो. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. नाही जमत का? अजून महाराज म्हणतात ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवड्यानंत आडवावा. आवडीनं बरं आवडीनं. तुम्हाला परमार्थ या शब्दाचा अर्थ कळत नाही पण तुम्हाला परमार्थ करायचा आहे. महाराज आम्ही अज्ञानी आहोत. आम्ही कितीही हुशार स्वतःला म्हणून घेत असलो तरी आम्ही खूप अज्ञानी आहोत. आम्हाला जरा क्लिअर सांगा. परमार्थ आम्हाला कळत नाही मान्य आहे. मग सोपं साधन आहे नामसंकीर्तन. हे या कष्टतरी कलियुगातलं अत्यंत सोपं साधन आहे. पण नामस्मरण करत असताना तुमचं चित्त स्थिर पाहिजे. हे लक्ष हे मेन आहे. जोपर्यंत तुमचं चित्त स्थिरतेला प्राप्त होत नाही तोपर्यंत तो तुमच्याजवळ या जन्मात तर अशक्य आहे. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. शब्द पहा किती सुंदर आहे. एका जागेवर बसा एक चित्त करा. आपला तर हरिपाठ चालू असते. सुंदर ध्यान उभे बाई पोहे घेऊन ये. देवाचे द्वारी उपासना जरी आज नाश्त्याला काय करती आहे का नाही? चौवेदी जाणं साईशास्त्री कारण भाजी काय बनवायची आहे का आपलं चित्त स्थिर? जोपर्यंत तुमचं चित्त स्थिर होत नाही जोपर्यंत तुमच्या डोक्यातून चहा कॉफी नाश्ता भोजनम जेवणम जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशक्य आहेत. म्हणून ह्या गोष्टी शक्य व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर अगोदर चित्त गणपती बाप्पाच्या चरणावर समर्पण झालं पाहिजे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ एवोने गोपाळ राही. टाकणं चालू ठेवू जा. विठाला 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 विठाला. हो चित्त निर्मळ करा. जोपर्यंत तुमचं चित्त निर्मळ नाही ना माझ्या राजांनो तोपर्यंत कोणताच देव तुमच्या जवळ येत नाही. अनेक पुरावे आहेत. मी माझ्या पदरचं सांगत नाही किंवा मी माझ्या वाणीतून बोलत नाही. तुका म्हणे मज बोलवितो देव. त्याही पलीकडे सांगायचं झालं म्हणजे पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले फळ जाणं त्याचे. 4 वर्ष अभ्यास करेल आहे बरं आम्ही म्हणून बोलतो. आमच्या पदरचं काय नाही. पदरचं तुम्हाला लय सांगा वाटते का आज काय खाल्ली भाजी हे म्हणणं फार सोपं आहे. तुम्हाला असं वाटत असेल कीर्तन करणंही फार सोपं आहे. कीर्तन करणं सोपं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा घ्या फेटा आणि इथून मारा तुम्ही फक्त चाटा. तुम्ही हसले म्हणजे मी चाटा मारतो का मग? ज्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात त्या गोष्टी सोप्या नसतात. आपल्याला परमार्थ फार कठीण वाटतो कारण असं सांगतायत परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ ह्या लेकरा बाकराच्या गोष्टी नाहीत. त्याचं खूप पालन पथ्य पाळावे लागतात. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. ह्या विठ्ठल मात्रेच्या पथ्य आहेत. कोणाला काही बोलायला चालत नाही, शिवी द्यायला चालत नाही, चोरी करायला चालत नाही, त्याच्या पलीकडे जायला चालत नाही. खूप बंधन आहेत. मग महाराज आमच्याकडून परमार्थ होत नाही मग सोपं साधन काय? श्रीमंत तुकाराम महाराजांनी आपल्याला सोपं साधन सांगितलंय. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आडवावा. असं मी कीर्तनात सांगितलं. काकू एक बाई उठली. ती म्हणली महाराज चित्त निर्मळ होत नाही पण आम्ही दररोज आंघोळी करता साबण वापरतो. ते साबण जर लावलं तर म्हटलं शाबास. आमचे विचार काय तुमचे विचार काय? म्हटलं तुम्ही कोणतं साबण वापरता? म्हणे आता सध्या महाराष्ट्रात एकच साबण फेमस आहे संतूर. अंगाले लावायचं तेच तोंडाले लावायचं तेच
आणि कपड्याचं नसलं तर कधी कधी कपड्याला लावायचं तेच. ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. ती म्हणली नाही तुमच्या 50-60 रुपयाच्या संतूर साबणाचे मी भुकेले नाही, 1000 रुपयाचं साबण आणलं म्हणे. ऐका, 1000 रुपयाचं साबण आणलं म्हणे. नुसतंच त्या खोक्यातून साबण बाहेर काढलं रे काढलं की गल्लीतल्या सगळ्या बाया आमच्या घरी येतात म्हणे, इतका त्याचा सुगंध येतो. म्हटलं हे आणलं कशा करता? म्हणे तुम्ही नाही का कीर्तनात सांगितलं की तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. आम्ही दररोज 50 रुपयाच्या साबणानं शरीर स्वच्छ करतो, आता 1000 रुपयाच्या साबणानं आंघोळ करून पाहू. महाराज म्हणतात साबण 1000चं नाही, साबण 1,00,000 रुपयाचं जरी आणलं, जर तुमचं चित्त मलिन असेल तर घासून उपयोग हा नाही निर्मळ जीवन. बोला हुशार आजी, काय करील साबण. तुमचं जीवन जर निर्मळ नसेल तर 1000 रुपयाचं साबण लावल्यापेक्षा 1,00,000 रुपयाची जरी वस्तू तुम्ही अंगाला चोळली तरी तुमच्या जीवनाचं सोनं होऊन चित्त स्थिर होणार नाही. कारण चित्त इतकं विचित्र आहे आजी, चित्त इतकं विचित्र आहे. चित्त असं म्हणते भाजीचा वास येऊन राहिला, महाराजनं कीर्तन सोडायला पाहिजे. हे चित्तच आहे. ते म्हणते भाजीचा वास झाला, आचार्य आले, सुंदर असा स्वयंपाक तयार आहे, एवढी मोठी मिरवणूक काढली, हा मस्त आयटीत आला, वेळेवर कीर्तन चालू झालं, मस्त गाडीत बसून आला. आम्ही बिचारे थकून आलो, आम्ही बिचारे दमून आलो, गणपती बाप्पाच्या शोभायात्रेत पावल्या खेळून आलो, यानं काय लावलं कीर्तन, आटपलं पाहिजे यानं कीर्तन. तुम्ही बोलत नाही, तुमचं चित्त बोलते. विठाला 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 विठाला. हो, म्हणून या चित्ताला, या मनाला जर स्थिरता प्राप्त व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर प्रार्थना करा देवाला. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार बंधने तोडा वेगी देवा, संसार व्यसनी पडून दी देवा. देवा माझे मन लागो तुझे चरणी. किती फार सुंदर उदाहरण सांगितलंय. देवा हे मन फार चपळ आहे, हे मन फार चंचळ आहे. हे चंचळ असणारं, हे चपळ असणारं मन माझं तुझ्या चरणावर समर्पित झालं पाहिजे, तिथं लीन झालं पाहिजे. म्हणून तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. खरं सांगू, चित्त निर्मळ झाल्याशिवाय गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या हृदयात साठवल्या जाणार नाही. कारण सगळ्या संतांनी, सगळ्या देवांनी, सगळ्या शास्त्रांनी, सगळ्या पुराणांनी फक्त गणपती बाप्पाला सगळ्यात पुढे केलेलं आहे. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं शक्य नाही. कसं शक्य आहे? पटून देईल तुम्हाला. बघा, ज्ञानेश्वरी लिहत असताना विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी गणपती बाप्पाला पुढे घेतलं. देवा तुची गणेशू थापटाक सकलार्थ मती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वस्वमिद्या आत्मरूपा. अर्थात देवा तुझी गणेशू. म्हणून गणपती बापाला सगळ्यात पुढे केलंय. 4 वेदांनी पुढे केलंय, 6 शास्त्रांनी पुढे केलंय, 18 पुराणांनी पुढे केलंय, हरिपाठांनी पुढे केलं. आणि तुम्ही सुद्धा घराचं शुभ काम करत असताना या गणपती बाप्पालाच तुम्ही पुढे आणता. कारण गणपती बाप्पाचं सार जर तुम्हाला पाहायचं असेल तर गणपती बाप्पाची आरती म्हणा आणि तिचा अर्थ समजून घ्या, गणपती बाप्पा कळेल. विठाला 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 विठाला. हा, गणपती बाप्पाची आरती गायली रे गायली की गणपती बाप्पाचा सगळा महिमा तुमच्या पुढे येते. सुख करता, दुःख हरता, वारता, विघ्नाची नुरवी. पण आरती म्हणत असताना आपण आरती चुकीची म्हणतो. कशी म्हणतो काकू? संध्या काकू कशी म्हणतो? सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची. त्या वार्ताच्या सोबत विघ्न लावून देतो. पण ती आरती तशी नाही आहे. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी. म्हणजे विघ्नाची वार्ता येण्याच्या अगोदर तिचा सुपडा साफ करतो ते गणपती बाप्पा. हा, आणि पुढे पुढे सरळ सोंड वक्र. काय आता इथं सर्वाचं सोंड वाकडं करून टाकतात लोक. तुम्ही पहा,
आरती म्हणणारे लोक मस्त मले मन टले टन हिंगण बेट लावून देतात. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरीपुरी. हा, नुरीपुरी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची कंठी शोभे मार मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती. आणि दुसरं लंबोधर पितांबर फळीवर वंदना सरळ सोंड 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 वक्र तृंड सरळ तोंड वक्र तृंड ती नयना. पण आपण म्हणतो सर्वाचं तोंड वाकडं तृंड ती नयना. आरा रारा मी पाहिलंय स्वतः पाठीमागे तर असं खुड्या आलं होतं की जय देव असे लोक म्हणायचे. गणपती बाप्पाची आरती म्हणतोय आपण का गणपती बाप्पाची विटंबना करतो हे समजत नाही. विठाला 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 विठाला. म्हणून ही आरती आहे. आणि आरती गात असताना जर ती भाव रूपाने आपण गायली तर प्रत्यक्ष गणपती बाप्पाचा संपूर्ण अर्थ आपल्याला कळतोय. कारण त्याला विघ्नहर्ता म्हणतात. काय म्हणतात? विघ्नहर्ता. कुठल्याही प्रकारचं विघ्न तुमच्यावर येऊ द्या, कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावर येऊ द्या, तुम्ही गणपती बाप्पाला जर सच्चे दिल से याद करत असाल, खऱ्या मनानं त्याला याद करत असाल तर खरं सांगतो तुम्हाला गणपती बाप्पा तुमचं कितीही मोठं विघ्न असू द्या ते हरण केल्याशिवाय राहत नाही, इतकी त्यांच्या ताकद आहे. मोठमोठ्या साधू संतांनी गणपती बाप्पाला स्मरण केलंय, देवाधिकांनी सुद्धा गणपती बाप्पाला स्मरण केलंय. म्हणून आपण करायला काय हरकत आहे. अशी आज गणपती बाप्पाची जयंती आहे आणि बोलण्यासारखं खूप काही आहे. पण खरं सांगू तुम्हाला आयुष्य जात आहे पा काळ जपत असे मा स्वैताचा घोरा ध्यानीरा श्रीहरीच्या. श्याम महाराज लय लांबवलं तुम्ही आता कीर्तन, आता तुम्ही मोडलं पाहिजे कीर्तन. म्हणून साधू चरित्र देवचरित्र कीर्तना म्हणजे झालेच पाहिजे, ही संप्रदायाची परंपरा आहे. विठाला 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 विठाला. हो हो. म्हणून साधू होणंही सोपं नाही, देव होणंही सोपं नाही. काही लोक म्हणतात नाही साधू झालेलं एकदा परवडलं, कमीत कमी 2 टाईम जेवायची व्यवस्था तरी होते. साधू लोकांची. पण देव होणं तुम्ही आता पाहिलं का? तुम्हाला साधू महात्मे संत बरेचसे दिसतात. देव दिसतो का कुठं देव? कारण देवाचं नाटक करणं फार कठीण आहे. साधूचं नाटक केलं जातं, महात्म्याचं नाटक केलं जातं. अंगाला भगवे कपडे घातले, कपाळाला गंधक लावला की झाले साधूबा. लोकांच्या शेतात काम करायला जायची गरज नाही, गळ्यामध्ये एक झोळी लटकवली, आले जुन्या चिखलीत की दे माय देवाच्या नावानं, माय बी देती देवाच्या नावानं. साधू होणं, साधूचं नाटक करणं हे सोपं आहे, पण देव होणं फार कठीण आहे. कारण माझ्या राजांनो, साधू होण्याकरता अगोदर कष्ट भोगावे लागतात, साधू होण्याकरता अगोदर झिजावं लागतं. सांगू तुम्हाला, चंदनाला सुद्धा चंदनाची किंमत वाढावी असं वाटत असेल तर अगोदर गोट्यावर घासावं लागतं, त्यावेळेस तो चंदन सुगंध देतं. आणि चंदनाने सुगंध दिल्यानंतरच्या चंदनाचं चंदन पण सिद्ध होत असतं. किंवा लोक म्हणतात वा तुझ्या अंगाचा सुंदर सुगंध येतो चंदन लावलं की काय. अरे चंदनाचा सुगंध येतो हे केव्हाचा विषय आहे? ज्यावेळेस ते चंदनाचं लाकूड स्वतः झिजल्या जातं आणि झिजल्यानंतर ते तुम्हाला सुगंध देतं. तसं आहे संत महात्मे सुद्धा. तैसे तुम्ही जगी संत जन तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. जसं चंदन स्वतः झिजतं पण इतरांना सुगंधित करतं, तसं आमचे संत महात्मे स्वतः झिजतात, स्वतः कष्ट सहन करतात तुमच्या आमच्यासाठी, पण तुमचं आमचं कल्याण करतात. त्यांना फक्त साधू म्हणतात. खरं सांगू तुम्हाला, बोलणं फार सोपं वाटतं मावल्यांनो, कर्मकांड फार कठीण आहे, कर्म करणं फार अवघड आहे. सांगतो तुम्हाला, ऐका. एका घराच्या वास्तुशांतीसाठी बडजीबाला बोलावण्यात आलं. घराची वास्तुशांती करायची म्हणून घराचा घर मालक त्या ठिकाणी आला. भटजीबा आले, मंत्रोपचार चालू झाले. नीट ऐका. भटजीबानी विचारलं, म्हणे बा मला या ठिकाणी कशासाठी बोलावलं? म्हणले माझ्या घराची वास्तुशांती करायची भटजीबा तुमच्या हाताने. बरं, मला काही कर्मकांडातलं काही समजत नाही. भटजीबा म्हणले काही काळजी करू नको, मी कर्मकांड शिकलेलं आहे, मला सगळं येतं, पण मी जसं जसं म्हणीन तसं तसं तू कर. घर मालकाला सांगितलं. दोघं जण पूजेसाठी बसले. घर मालक पाटावर बसले, भटजीबा पाटावर बसले आणि झाले मंत्र चालू. ओम पूर्णायतन पूर्णाश्य पूर्णमिदम पूर्णाश्य पूर्ण मुजित्यते. शास्त्राच्या नियमानुसार असे मंत्र चालू झाले. आता त्यांनी कोणते मंत्र म्हटले हे कर्मकांडात काही आपल्याला कळत नाही. ब्राह्मण लोकांना कर्मकांड येतं. कर्मकांडात मंत्र चालू झाले. भटजीबाने सांगितलं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, डोळ्याला पाणी लावा. घराचा मालक जरा पुढचा होता, त्यांनी भटजीबाच्या डोळ्याला पाणी लावलं.
हा अरे भटजीबा म्हणले अरे बावा माया डोळ्याला नको लो तो डोळ्याला पाणी लाव. पाण्याचा नंबर संपला, मग अक्षदाचा नंबर आला. भटजीबा म्हणले घर मालकाला अक्षदा घे, कलशावर वाहा. घर मालकाचा अक्षदा घेतल्या आणि भटजीबाच्या डोक्यावर टाकल्या. भटजीबानं सणानकन कानाखाली जाळ खाल्ला. पण घर मालकाला असं वाटलं की हा पूजेतलाच प्रकार असला पाहिजे. तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे भटजीबानं घर मालकाच्या कानाखाली मारली, पण घर मालकाला असं वाटलं हा पूजेतलाच प्रकार आहे. कर्मकांड जेवढं बोलणं सोपं वाटतं तितकं ते कठीण आहे. कारण कर्मकांड ज्याला येतं त्यानंच केलं पाहिजे. आम्हाला कीर्तन येतं, आम्ही कीर्तनच केलं पाहिजे. एखाद्याला मृदंग वाजवता येतो, त्यानं मृदंगच वाजवला पाहिजे. एखाद्याला जेवता येतं, त्यानं फक्त जेवणच केलं पाहिजे. आहेत आपल्याकडे सगळ्या क्वालिटीचे लोक आहेत. काही लोकांना झोपायचा नाद आहे, काही लोकांना नुसतं खायचाच नाद आहे, काही लोक नुसतं ठस आहे ठस, त्या बलूनसारखे आळशी. त्यांना काम नको, धंदा नको, काही नको, फक्त 2 टाईम नाश्ता आणि 1 टाईम जेवण. 2 टाईम नाश्ता, दुपारी जेवतात लोक. सकाळी नाश्ता, दुपारी नाश्ता, संध्याकाळी त्याचा बेटाईम असतो. कारण त्यांना फक्त नियम पाळावा लागतो. कोणता? टप्पूचा. म्हणून ज्याला ज्या विषयामध्ये पारंगत होता येतं किंवा आहे त्याने ते काम केलं पाहिजे. कर्मकांड जेवढं सोपं आपल्याला वाटतं तितकं हे कठीण आहे. तसं साधू होणं जेवढं आपल्याला सोपं वाटतं तितकं कठीण आहे. अजून एक दृष्टांत सांगतो, भजन करा. विठाला विठाला विठला 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 विठला. एका लोहार दादाच्या दुकानाचं उद्घाटन करण्याकरता आम्हाला बोलावलं. लोहार दादाच्या दुकानाचं उद्घाटन करण्याकरता आम्हाला बोलल्यानंतर आम्ही सुद्धा सन्मानानं गेलो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते लोहार दादाचं दुकान होतं. त्या दुकानामध्ये ऐरण होती, हातोळा होता, छन्नी होती, घन होता, पकड होती, सांडस होती. असे ते वस्त्र असतात. आलं का लक्षात? कारण ते लोहाराचे वस्त्र असतात. मग आता पूजा करायची, दुकानाचं उद्घाटन करायचं म्हणून सगळ्यात पहिले ते घर मालक आले. त्यांनी पूजेचं ताट आणलं आणि माझ्यासमोर असं कुंकू ठेवलं आणि मला म्हणले महाराज कुंकू लावा. मग मी ते कुंकू घेतलं आणि सगळ्यात अगोदर त्या छन्नीला लावायला गेलो. ते म्हणले महाराज छन्नीला लावायचं नाही. म्हटलं मग घणाला? म्हटलं घणाला पण लावायचं नाही. म्हटलं मग हातोळ्याला पण लावायचं नाही. म्हण मग ऐरणीला लावा. म्हटलं असं का रे? म्हणे महाराज या ऐरणीवर अनेक घन फुटले, या ऐरणीवर अनेक छन्न्या बोचऱ्या झाल्या, या ऐरणीवर अनेक सांडसा पकडा मुडून गेल्या, पण ऐरण जशीच्या तशीच आहे. दृष्टांत संपला, सिद्धांत घ्या. अनेक घन मुळले, अनेक सांडसा मुळल्या, अनेक छन्न्या बोचऱ्या झाल्या, पण ती ऐरण तशीच्या तशीच आहे. साधू होण्याकरता समाजाचे आघात तुम्हाला सहन करावे लागतात. म्हणून घराचा मार हा ऐरणीवर बसत असतो. मार देणारे संपत असतात, मार सहन करणारे जिवंत राहत असतात. ही ऐरणीची ताकद आहे. म्हणून साधू होणं जेवढं तुम्हाला सोपं वाटतं तितकं सोपं नाही. आपल्याला गप्पा करणं फार सोप्या वाटतात, पण त्या सोप्या नसतात. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला झिजावं लागतं. म्हणून कीर्तन जर असेल काल्याचं, तर काल्याच्या कीर्तनात देवाच्या चरित्राच्या अगोदर साधूचं चरित्र सांगितलं पाहिजे. का? कीर्तनाचं फळ मिळत असते. विठाला विठाला विठला 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 विठला. हा, आणि तसंही काल्याचं चरित्र सगळ्या लोकांना माहीत आहे. गोकुळातून उचलायचा, मथुरेतून उचलायचा आणि गोकुळेत नेऊन आपटायचा. देव. मी एका आजीला असंच विचारलं, म्हणजे काल्याचं चरित्र कोण नाही सांगत. मथुरेतून आणायचं, मथुरेतून उचलून आणायचं आणि गोकुळामध्ये टाकून द्यायचं, झालं म्हणे चरित्र. नाही, काल्याच्या कीर्तनाचे प्रमाण 350 आहेत. किती? 350 प्रमाण गाण्याकरता 4 तास पाहिजे. आता तुम्ही सांगा किती घंटे देता? मी नाही सांगत, माहिती तू पाय म्हणा. अरे काल्याचं कीर्तन करण्याकरता मी सांगितलंय कमीत कमी 3.5 तास पाहिजे. पण आपल्याला 3.5 मिनिटात या ठिकाणी थांबायचं आहे. भगवंताच्या चरित्राचं पहिलं प्रमाण आहे, चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. भगवंताच्या चरित्राचं पहिलं प्रमाण श्रीमंत तुकाराम महाराजांनी दिलंय. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. मग महाराज आता हे एकदम गोकुळामध्ये कसं केलं? भगवंत अवतार कार्य कशा करण्याकरता करतो
हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय. संताचा अवतार धर्मरक्षणाकरता, देवाचा अवतार धर्मरक्षणाकरता आणि माणसाचा अवतार वाटोळं करण्याकरता. तुम्ही विचार करा आणि मग विचार करा की बाबा महाराजांना असं का म्हटलं असेल. आपण खरंच किती पाण्यामध्ये आहे आपलाच आपण विचार करायचा, आपल्याच मनाला आपण प्रश्न करायचे. आपलं मन आपल्याला सांगत असतं की आपण किती चांगलं काम करतो आणि किती वाईट काम करतो, आहे का नाही. देवाचा अवतार कशा करताय. धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाडीसी भक्तजना. मंदा थांब टाकू ठेवायची. धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाडीसी भक्तजना. ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतं, ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस धर्म अधोगतीला जाण्याच्या मार्गावर असतो, त्या त्यावेळेस माझा देव अवतार कार्य करत असतो. मग आता पूर्वीच्या काळीमध्ये देवाला अवतार कार्य करण्याचं कारण काय. खूप कारणं आहेत महाराज, अनेक कारणं सांगितले. स्वतःच्या मामाच्या हातातून भगवान श्रीकृष्णाचा वध करणार असं स्वतःच्या मामाने ठरवलंय, पण स्वतःचा मामाच गद्दार निघाला. कोण. कंस मामा. कारण काही काही मामा मोठे खतरनाक असतात, काही काही मामा चांगले असतात. आपल्याला असं वाटतं की आमचे मामा चांगले आहेत, कारण मामा मलाही 2-3 आहेत, पण त्या काळातले मामा आणि या काळातल्या मामाचा फार फरक आहे. रामायणात सुद्धा मामा आला, महाभारतात सुद्धा मामा आला आणि कृष्णावतारात सुद्धा मामा आला. या तिन्ही मामानं एवढं मोठं नाव केलं की त्याचं नाव चरित्रात आलं. कंस मामा, मारीच मामा, शकुनी मामा. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कारण अनेक साधना केली त्या कंसाने आणि सांगितलंय मला मरण नको हिरण्यकशिपू सारखं. जसं हिरण्यकशिपूनं साधना केली होती देवाची की मी सगळ्यात मोठा आहे. देवाची साधना, देवाची भक्ती केल्यापेक्षा सर्व ग्रामस्थांनी, सर्व राज्यातील लोकांनी माझी भक्ती केली पाहिजे. माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही हे ज्याच्याजवळ येतो त्याच्या एवढा शून्य माणूस कोणी नाही. कारण मीपणा नाही आला पाहिजे. सोडे मी तो पण तुझी सुखी, सुखी जन व्हावे जग निर्वावे, अज्ञानी लावावी सन्मार्गासी, मार्ग जयाकडे भाव भक्ती बडे जयाचे मिळे न दिसती, दिसती जनी वनी प्रत्यक्ष आलोचने, एका जनार्दनी हरी बोला. शांती ब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराज असं म्हणतात, मीपणा ज्याच्याजवळ आहे त्याची किंमत समाजात शून्य आहे. म्हणून अहंकार धरू नका. कशाचा अहंकार करतोय आपण. स्वरूपाचा अहंकार जास्त दिवस टिकत नाही, श्रीमंतीचा अहंकार जास्त दिवस टिकत नाही, गाडी घोड्याचा अहंकार जास्त दिवस टिकत नाही. अरे रावणाचा अहंकार टिकला नाही तर आपलं कुठे टिकणार आहे. म्हणून उदाहरणं अनेक आहेत, अनेक उदाहरणं देऊन तुमचा वेळ मला या ठिकाणी घेता येईल, पण मला धावत्या वेळामध्ये या ठिकाणी कीर्तन करायचं आहे. भगवंताचा अवतार कार्य धर्माच्या रक्षणाकरता होत असते, म्हणून भगवंताचा अवतार होणार आहे. कशा करता. कंस मामाला आकाशाची वाणी झाली की बाबा तुझं लागी वदी उपजला मजा आधी. आकाशाची वाणी सांगे कंसाची काय. अरे बाबा मला काय मारतो. तुला मारण्यासाठी कोणीतरी जन्माला येणार आहे. कोण जन्माला येणार आहे. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई म्हशी. गाई म्हशीचं रक्षण करण्याकरता देवकीच्या उदरात म्हणजे तुझ्या बहिणीच्या पोटातून भगवान श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे. पण कितवा. आठवा हा शब्द शास्त्राने या ठिकाणी वापरला. कारण तुम्ही आनंदामध्ये आहे तोपर्यंत त्याला आठवा, तुम्ही दुःखात आहे तोपर्यंत त्याला आठवा, तुम्ही सुखात आहे तोपर्यंत तुम्ही आठवा, तुम्ही मरणाच्या किरडीवर पडेल आहे तोपर्यंत त्याला आठवा. या आठव्याचं स्मरण करून देण्याकरता आठवा जन्माला येणार आहे. बरं, जन्माला आल्यानंतर तो काय करणार आहे. जन्माला आल्यानंतर तो तुझा वध करणार आहे. विठाला 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 विठाला. आकाशाची वाणी झाली. हीच वाणी कंस भगवंतानी ऐकली. आता माझं कसं होणार. तितक्यात भ्रमण करत असताना नारदजी त्यांच्याकडे गेले. नारायण नारायण. काय म्हणता कंस महाराज. टेन्शन मध्ये दिसताय. म्हणले टेन्शन मध्ये नाही, आकाशाची वाणी झाली म्हणे. आणि त्या आकाशाच्या वाणीने सांगितलंय आठवा पुत्र मला मारणार आहे. आता मी काय करू. एक काम कर म्हणे, तुझ्या बहिणीला बंदीखाने आणून ठेव. ठेव बंदीखाने दूता सांगे. कर्मधर्म सुदैवानं देवकीनं 7 बाळाला जन्म दिला आणि 7चे 7ही कंसानं मारून टाकले. 7ही मारित दुराचारी. पण भगवंतानी योग माया निर्माण केली आणि सांगितलं वसुदेवा म्हणजे बाबाला, पिताश्री आता मला या ठिकाणी ठेवायचं नाही. माझा जन्म ज्यावेळेस होईल ना,
माझा जन्म झाल्याबरोबर मला गोकुळामध्ये घेऊन जायचं आणि कर्म धर्म सुदैवानं देवकीच्या उदरातून भगवान श्रीकृष्णाचा 8वा जन्म झाला, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. गोपाल कृष्ण भगवान. भगवान की जय. आता 7ही या ठिकाणी मारले आणि त्या ठिकाणी द्वारपालही होते, त्या ठिकाणी अंगरक्षकही होते. सर्वांवर मोहमायाचा पसारा माझ्या भगवान श्रीकृष्णाने मायेच्या माध्यमातून केला आणि स्वतःच्या वडिलाला सांगितलं, बाबा मला या ठिकाणी ठेवू नका. आकाशाच्या वाणीनं सांगितलंय 8वा पुत्र आईच्या उदरातून जन्म घेणार आहे आणि तो 8वा पुत्र मला या ठिकाणी मारणार आहे. पण आपण या ठिकाणावर निघून गेल्यानंतर त्याची मजाल नाही आपल्याला मारल्याची. मग आता मला या ठिकाणी ठेवू नको. मग कुठं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनेई गोकुळाला, मजनेई गोकुळाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला कंस मामाच्या कारागृहात. अतिशय सुंदर गोंडस असणारी ती मूर्ती आहे. गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ आहेत, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ आहेत, सफरचंदासारखे गाल आहेत, सस्यासारखे छोटे छोटे कान आहेत. माझ्या देवाच्या स्वरूपाचं वर्णन श्रीमंत तुकाराम महाराजांनी केलंय. काय? रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकरा आकार, किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लपुलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. देवाच्या स्वरूपाचं, देवाच्या रूपाचं वर्णन केलंय. म्हणून देवाचं रूप इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की त्या रूपापुढे आपण कितीही आपलं सुंदर म्हटलं तरी शून्य आहे महाराज. पण तरी सुद्धा आपण सकाळी उठलं की आरसा, संध्याकाळी उठलं की आरसा आहे का नाही? एवढं नाही, झोपेच्या टायमाला बी आरसा. सकाळी उठलं की होबाळला धुवायचं राहते, पहिले आरशाचं दर्शन. महाराज असं म्हणतायत, सकाळी उठलं की पहिले देवाच्या फोटोचं दर्शन घ्या. सकाळी उठल्यानंतर जर आपल्या घराच्या आजूबाजूला मंदिर असेल तर कळसाचं दर्शन घ्या. सकाळी उठल्याबरोबर तुमच्या घरामध्ये गजानन महाराज, गणपती बाप्पा, देवी, शंकरजी यांचे फोटो असतील तर त्यांचं दर्शन घ्या. दिवसाची सुरुवात चांगली करा. पण आपण सकाळी उठलो की तोंड धुवायच्या अगोदर पहिले त्या आरशाचं दर्शन घेतो. आपलाच प्रतिबिंब आपण पाहतो की मी काल 25 वर्षाचा होतो, आता 30 वर्षाचा झालो का 20 वर्षाचा झालो. आरशामध्ये पाहिल्यानंतर आपल्यात काही बदल होत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण आपल्याला स्वतःला फार सुंदर समजतो. माझ्या देवाच्या स्वरूपाचं वर्णन श्रीमंत तुकाराम महाराजांनी केलंय. ऐका. नाम तुम्हारा तारनहारा, विको विको, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. देवाच्या स्वरूपाचं वर्णन श्रीमंत तुकाराम महाराजांनी केलंय. नाम तुम्हारा तारनहारा, जो कंसाच्या कारागृहात जन्माला आला आणि आता गोकुळामध्ये आला. गोकुळामध्ये आलेले भगवान श्रीकृष्ण वसुदेवाच्या टोपलीतून यशोदा मैयाच्या घरी ठेवण्यात आलं. यशोदा मैयाच्या घरी ठेवल्यानंतर स्वर्गातले देव सगळे त्या स्वरूपाकडे पाहून चकित झाले. काय हे स्वरूप आहे? इंद्र म्हणू लागला, माझ्यासारखं सुंदर कोणी नाही असं मी आतापर्यंत समजत होतो. चंद्र म्हणू लागला, माझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही, मी शीतलता प्रदान करतो असं तो म्हणत होता. त्यांचाही अहंकार नाहीसा झाला, कारण सुंदर असणारं स्वरूप माझ्या देवाचं पाहिलं. पण असा असणारा भगवान श्रीकृष्णाचा अवतार ज्यावेळेस यशोदा मैयाच्या घरी भगवंताला नेता आलं. आता गोकुळामध्ये जगाचा मालक गेल्यानंतर त्या गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही. किती आनंद होता अभंगाच्या पहिल्या चरणात. गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा,
हे लेखा कृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखोबा रखुमाई जय जय विठोबा रखोबा रखुमाई जय जय विठोबा रखोबा जय जय रखुमाई जय जय विठोबा रखोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखोबा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. छोट्यापासून मोठ्यापर्यंत आनंद झाला का आनंद होणार नाही. होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर. कृष्णाचा अवतार असल्यामुळे सर्व घर गोकुळातल्या घरा सगळे घर कृष्णमय झालं माझ्या राजांनो. देवाचा अवतार होता. कर्म धर्म सुदैवानं आनंदाचा तो क्षण सगळे लोक अनुभवत होते. आता काय देवा यशोदेच्या घरी गर्दीच गर्दी झाली. काय झालं महाराज एवढी गर्दी का. काही लोक सांगू लागले नंदभर आनंद भयो जय कन्हैया लाल की. असं म्हणतात यशोदा मैयाला मुलगा झाला. चला बरं बघण्यासाठी सगळ्या गावातले लोक त्या ठिकाणी पाहण्यासाठी आले. आता सगळे लोक भगवंताला पाहून परत निघून गेले. पण कर्मधर्म सुदैवानं कंसाला हे कळालं की मला जो 8वा मारणारा होता हा तर इथून निघून गेला. आता काय करा. मग तिथे एक शपथ गवळण वापरले. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो मथुरेत कंस मामा बोट मोडितो मामा ओ मामा बोट मोडितो. आहे का नाही. गोकुळामध्ये तिळ तिळ देव वाळू लागले. पण तिकडे मथुरेत कंस मामा बोट मोडू लागले. म्हणले काही नाही मी वरदान घेतलेलं आहे. मी जिवंत राहणार आहे. मी मरणार नाही. रात्री नाही सकाळी नाही दुपारी नाही संध्याकाळी नाही दिवसा नाही मरणारच नाही म्हणले. पण मला नारदानी संदेश दिला की तुझं लागी वधी उपजला मजा आधी तो 8वा आला ना तो 8वा मला मारणार आहे. मग आता या 8व्याचा काटा आपल्याला काढायचा आहे. मग कंसानं त्याच्या बहिणीला पाठवलं. त्याच्या बहिणीचं नाव होतं काय होतं. हुशार आहे तुम्ही. मग कीर्तन सांगायची गरज नाही आहे का नाही. हा कंसानं बहिणीला पाठवलं. ती आली पुतना. बाबा आवाज दे थोडा आवाज दे आवाज. कंस मामाने पाठवलं जा म्हणले. मला मारणारा केव्हा गोकुळात गेला हे आम्हालाही कळालं नाही. हे सगळे झोपले होते. त्या द्वारपालानं विचारलं का रे बाबा तुझा काय प्रॉब्लेम होता. म्हणले महाराज मला कधी झोप लागली काही कळलं नाही. देवाची माया फक्त देवालाच कळते आपल्याला सुद्धा कळत नाही. केव्हा निघून गेले म्हणे काही कळालं नाही. मग आता काय केलं पाहिजे. पुतणीला सांगितलं म्हणे पुतना माझी एक मदत तुला करावी लागते. मला वरदान असं आहे म्हणे की मला कोणाच्या हातातून मरण नाही. पण नारद मुनीनं संदेश दिला की 8वा मला मारणार आहे. म्हणजे कोण 8वा. म्हणे इथं जन्माला आला आणि गोकुळामध्ये गेला. किती वर्षाचा आहे किती मोठा आहे. त्यावेळेस कंसानं श्रीकृष्णाचं वर्णन सांगितलं. नुकतंच जन्माला आलेलं आहे. जोरजोरानं हसायला लागली. पुतना म्हणली एवढ्याशा लेकराला मारण्याकरता तू मला पाठवते किती नवलाची गोष्ट आहे. काही काळजी करू नको दादा. अशी जाते आणि अशी त्याला मारून वापस येते. चालली पुतना मावशी. पुतना मावशी गोकुळामध्ये गेली आणि गोकुळामध्ये जात असताना गोकुळाच्या बाहेर थोडी थांबले. शेवटी ती राक्षसीन होती. तिनं सुंदर असं रूप धारण केलं. मावल्यांनो देवाला मारण्याकरता सुंदर रूप धारण केलं. याच्यामध्ये सुद्धा अनेक कारणं सांगितलेली आहेत. देवाच्या दरवाजात जात असताना बिना आंघोळीचं कधी जायचं नाही. चांगले कपडे घालून आलं पाहिजे. म्हणून आपण दिंडी कीर्तन सप्ताह लग्नात कसे जातो आपण नटून तटून. ते नरदेव नवरी बाजूला राहू द्या वाटतात आणि यायचेच होबाळं पा वाटतात. कारण इतका मेकअप इतकं फाउंडेशन असतं आपलं की नरदेव नवऱ्या बाजूलेच आणि लांडगेच जास्त फेमस असतात. का प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे लोकांनी पाहिलं पाहिजे. मी चांगला दिसलो पाहिजे पाहिलं पाहिजे चांगला दिसलं पाहिजे. देवाला मारण्याकरता निघाली पुतना. पण राक्षस स्वरूपातलं स्वरूप वेगळं केलं आणि सुंदर रूप धारण केलं. इतकं सुंदर केलं. एका शपथ गवळणीमध्ये तिला सांगितलं बघा. पुतळ्या डोरला साकळ्या पैजण कमरेला कंबरपट्टा.
पुतळ्या डोरलं साकळ्या पैजण कमरेला कंबर पट्टा नकात नत घालूनी न सगळा थाट माट करुणी सगळा थाट माट करुणी नेसली गा शालू पैठणचा. इतकं सुंदर रूप धारण केलं, इतकं सुंदर रूप धारण केलं. विचारलं शेजारच्याला का हो म्हणे नंदराजाचं घर कुठे आहे? म्हणे जा ज्या घरावर भगवा झेंडा आहे ज्या घराच्या पुढे भली मोठी रांगोळी तुम्हाला दिसेल ती कृष्णाचं घर आहे. गेली तिथं, दरवाजा ठोकला. भगवंत पाळण्यामध्ये आहे, यशोदा मैया किचनमध्ये आहे. घराचा दरवाजा ठोकला आणि घराचा दरवाजा ठोकल्याबरोबर तो उघडला. कोण ग तू? मला ओळखलं नाही म्हणे यशोदे. तू नाही ओळखलं मला? तुला मला ओळखलं नाही तू? म्हणे नाही ओळखलं. अगं नीट विचार कर, मी 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 तुझी दूरची बहीण आहे. शब्द कसा वापरला? दूरची बहीण आहे. पण काही शेताचे कामं, काही बिझनेसचे कामं, काही उद्योगाचे कामं असल्यामुळे मी आतापर्यंत तुझ्याकडे येऊ शकले नाही. पण माझ्या कानावर तुला कृष्ण झाल्याची कीर्ती आली, चर्चा आली, म्हणून मी त्याला पाहण्याकरता आले. यशोदा म्हणली मला काही बहीण नाही. पण ही आली कशी काय? ही यशोदेची बहीण म्हणून त्या ठिकाणी आली. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती एक स्त्री होती. कर्मधर्म सुदैवानं यशोदा म्हटले ठीक आहे, माय असू शकते माझ्या कृष्णाची आत्या, तिकडे मामा आणि इकडे आत्या, मग मला तुझ्या कृष्णाला पाहायचं आहे. बघता काय? यशोदा मैया म्हणली ठीक आहे बाबा, बघ माझा लल्ला झोपत आहे. पाळण्यातून त्या कृष्णाला पाहिलं आणि पाळण्यातून त्या कृष्णाला उचललं. मारण्याकरता आली होती. यशोदा मैया स्वयंपाकगृहामध्ये स्वयंपाक करतायत. त्या कृष्णाला पुतणेने उचललं, आपल्या स्तनाला लावलं आणि कर्मधर्म सुदैवानं विष भरून आलेली पुतना भगवंतांनी विषात सगट प्राशन केली आणि ती मुक्त करून टाकली. देवानं विचार केला, म्हणे माय तू एक स्त्री म्हणून आली आणि दुसरी गोष्ट माझ्या आईची बहीण म्हणून आली, म्हणून मी तुला मुक्ती देतो. नाही तर देवाच्या हातातून कोणी मुक्त होत नाही. आपण अपघाती मरतो. ॲक्सिडेंट झाला, धडकलं, मेलं. आहे का नाही? गाडी ठोकली, मेलं, मेलं. आपला मरणाचा भरोसा नाही. देवाच्या हातातून मरण येण्याकरता भाग्य लागतं मायबाप. विठाला 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 विठाला. विषासहित ती मुक्त करून टाकली. तिला सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त करून दिली. ज्यावेळेस देवाने तिला मारल्यानंतर ती मुक्त झाली, त्यावेळेस तिचं 11 योजन असं शरीर पडलं होतं. अशी भली मोठी होती. कंसापर्यंत ही वार्ता गेली. म्हणले बहिणीला सुद्धा कृष्णानं मारलं, आता काही आपलं खरं नाही. आता आहे का कोणी असा? आले एक ब्राह्मण भट्टे, म्हणले महाराज काळजी करू नका, मी जातो त्याचं भविष्य पाहण्याकरता. ब्राह्मण भट्ट त्या ठिकाणी आले. म्हणले यशोदा तू जा पोरगा, तुझ्या कुशीतून जन्माला आला आहे, तुमच्या घराचं, तुमच्या परिवाराचं, तुमच्या कुटुंबाचं कूळ नाहीसा करणार आहे, याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. हा अपशकुन आहे. कृष्ण म्हणला बांडाया तू माझ्यासाठी अपशकुन आहे म्हणतो, बघ मी तुझा कार्यक्रम करतो का नाही. देवानं त्याचाही कार्यक्रम करून टाकला. तुम्हाला सगळ्यांना चरित्र माहीत आहे. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, काशेचे अनेक प्रमाण देता येतात, अनेक उदाहरणं देता येतात. देवाने प्रत्येकाला मुक्त केलं. फक्त ब्राह्मण भट त्या ठिकाणी गेले, त्यांना मारलं नाही. त्यांना विचारलं की तुम्ही भटजीबाई म्हणून तुम्हाला सोडतो, नाही तर इथं चुकीला माफी. इथं चुकीला माफी नाही. असं करता करता देव हळूहळू मोठे होऊ लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी, तळवे तळहाट तळहात टेकीत, बाळ डाव्या गुडघ्यानं रांगत. कर्मधर्म सुदैवानं देव रांगू लागले. रांगता रांगता चालू लागले. देवाचा अवतार कार्य कशा करता झालं होतं हे सगळ्यांना माहीत आहे. देवाने विचार करला, म्हणले मी एकटाच आहे. हो झालं 2 मिनटं. आता तिकडून निरोप आला. आता आपण थांबलं पाहिजे. झालं 2च मिनटं फक्त. देवाने विचार केला, म्हणले मित्रांनो माझा जन्म हा राक्षसांना मारण्याकरता आहे. राक्षसांना जर मारलं नाही तर धर्माचं रक्षण होणार नाही. याकरता मी एकटा म्हणून राक्षसाला मारू शकणार नाही. याकरता मला तुमची फार गरज आहे. म्हणून देव मीटिंग घेतली. वेड्या वाकड्या वैजा पेंद्या सुदाम्या गोकुळातले सगळे मित्रमंडळी एकत्रित केले आणि सांगितलंय मित्रांनो आजपासून आपल्याला चोऱ्या करायच्या आहेत. देवानं चोरी केली. एकानं विचारलं कृष्णा चोरी कशा करता? असं म्हणतात म्हणे तूप खाल्लं की रूप येते, म्हणून आपण गोकुळामध्ये चोरी करू दही दूध ताक लोण्याची. ते खाल्ल्यानंतर आपल्याला ताकद येईल, आपल्याला शक्ती येईल आणि जेणेकरून आपण त्या शक्तीचा उपयोग राक्षसांना मारण्याकरता करू. म्हणून याला तरी यारे लागे अवघे माझ्या माझे मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. कर्मधर्म सुदैवानं धर्माकरता देवानं चोऱ्या केल्या आणि चोऱ्या केल्यानंतर देवाच्या चोऱ्या वाढू लागल्या. इतक्या चोऱ्या वाढल्या की यशोदेकडे तक्रार येऊ लागल्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे,
यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे. यशोदा मैयाकडे तक्रारी आल्या, यशोदे कृष्णाला सांगा तुमचा कृष्ण आमच्या घरी अर्ध्या रात्री येतो आणि आमच्या शिंक्यातलं दही दूध खातो. यशोदा म्हणली माझा लाला, माझा कृष्णा, माझा देव असं करूच शकत नाही. एकदा तक्रार आली, दुसऱ्यांदा तक्रार आली, तक्रारीवर तक्रारी येऊ लागल्या. म्हणून यशोदा मैया म्हटली आता याला गावात ठेवायचं नाही, मग आता याला कुठं न्यायचं? नंदाच्या त्या घरा ओ गाई गोपाळ, गाई गोपाळ सौगडे वनात, गाई गोपाळ सौगडी वनात, गाई गोपाळ सौगडी वनात, गाई गोपाळ सौगडी वनात. यशोदा मैयानं सांगितलं याच्या तक्रारी वाढल्या, आता याला गावात ठेवायचं नाही, आता याला गाई गोपाळ गाई म्हशी घेऊन रानामध्ये पाठवायचं. कर्मधर्म सुदैवानं सगळ्या सवंगडी मित्रांना सांगितलंय उद्यापासून आपल्याला रानात गाई म्हशी चारण्याकरता जायचं आहे. पण सोबत जात असताना तुमच्या घरी जो जो स्वयंपाक आहे, तुमच्या घरी जो जो पदार्थ बनलेला आहे, हा पदार्थ सोबत घ्या. एकाने विचारलं देवा कशा करता? म्हणे तिथं गाई ढोरं रानामध्ये चरतील आणि जोपर्यंत गाई म्हशी रानामध्ये चरतील तोपर्यंत आपण खेळ खेळू आणि खेळ खेळून झाल्यानंतर सगळे मित्र एका जागी बसू, सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित करू आणि त्या शिदोऱ्याचा काला करू. हा काला आपण सगळ्यांनी मिळून मिसळून खाऊ. पण हा काला खात असताना यमुनेच्या डोहामध्ये कोणी हात धुवायचा नाही. हा काला खात असताना काला खाली पडू द्यायचा नाही. हा काला खात असताना पाण्यानं हात धुवायचे नाही. जेणेकरून तुम्ही पाण्यानं हात धुवाल ते तुमच्या हाताला राहिलेलं उष्ट पाण्यामध्ये पडेल आणि स्वर्गातले देव माशाच्या स्वरूपातून तो काल्याचा प्रसाद घेतील, ते त्यांचा अधिकारी नाही. म्हणून आपण काय करायचं, जिथं अपवित्र जागा आहे तिथं तुमचे हात पुसायचे. म्हणून सगळ्यांना देवाने सांगितलं, नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळले. आणि एक पेंद्या म्हणू लागला देवा खूप झालं ना, तुझ्यासोबत गाई म्हशी घेऊन आलो, वांग्याची भाजी तयार आहे, पोळ्या लाटून तयार आहे, शिरा तयार आहे, आम्ही दिंडीतून आलो, आमच्या तोंडावर आता 12:30 वाजले तरी तो कीर्तन चालूच आहे. आता कीर्तन थांबवलं पाहिजे. देव म्हणला हो मी तेच करणार आहे, आता फक्त 2 मिनिटात. म्हणून पेंद्या बोलू लागला देवा हे कसं शक्य आहे? म्हणे शक्य आहे नाहीत काय? तर म्हणे देवा हे बघ ना, तुझ्यासोबत आम्ही रानात गाई म्हशी चारण्याकरता आलो, खूप खेळलो, खूप दमलो, पण आता म्हणे भूक लागली, म्हणे आता काय केलं पाहिजे? देवाने सांगितलं काही काळजी करू नका, तुमच्या खांद्यावर जो कांबळीचा भार आहे हा कांबळीचा भार खाली ठेवा. तुम्ही घरून ज्या शिदोऱ्या आणलेल्या आहेत ह्या सगळ्या शिदोऱ्या यमुनेच्या डोहावरती ठेवा आणि त्या ठिकाणी तुमच्या मनात जे आहे ते त्यागून द्या, त्याचा त्याग करा. तुमच्याजवळ वासना असेल त्याग करा, तुमच्याकडे काम असेल त्याग करा आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही काल्याच्या प्रसादाचे अधिकारी होता. हा काल्याचा प्रसाद वारकरी संप्रदायात फक्त तुम्हालाच मिळू शकतो, ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा, नारायण नामी होऊ जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीती. स्वर्गातले देव काल्याचा प्रसाद खाण्यासाठी व्याकुळ होतात, पण दुर्भाग्य आहे त्या लोकांचं, त्यांना तो प्रसाद मिळत नाही. हा प्रसाद फक्त आपल्या वारकरी लोकांना मिळतोय, आपल्यासाठी भाग्य आहे. म्हणून देवाचं ऐकलं त्या पेंद्याने, पेंद्याला सांगितले काळजी करू नका, काम सारोनी सकळ अवघे मिळोनी गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. हो म्हणून काल्याचं कीर्तन सांगण्याकरता कमीत कमी 3 तास पाहिजे. द्यावट झालं अहो वाटलाच चालते ना, आता मी नंतर घेतो, यांना द्या. काल्याचं कीर्तन सांगण्याकरता कमीत कमी 3-3.5 तास पाहिजे. पण आपलं दरवर्षीचं कीर्तन आहे, गणपती बाप्पाच्या चरणावर आपल्याला सेवा समर्पण करायची आहे. त्यात गदारोळ होतो, मला विक्षेप होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की चित्त थोडं आमचंही तुमच्याकडे जातं, बोलण्याकडे जातं, ऐकण्याकडे जातं. त्यामुळे आपण थांबलं पाहिजे. त्यात आपले कार्यकर्ते म्हणतात महाराज बस झाला आता, बस झाला आता, अजून 1 घंटा चालू दे तुम्ही आता. म्हणजे आता महाप्रसाद घरीच घेऊन जायचा. महाराज जास्तही कीर्तन लांबवण्यामध्ये काही मजा नाही. अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये चरित्र केलं आहे, यमुनेच्या डोहावर चरित्र केलं आहे आणि तोच काल्याचा प्रसाद आज जो भगवंतांनी त्या ठिकाणी केला
तोच आपल्या गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये आपल्याला मिळणार आहे. म्हणून गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणी करते कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. म्हणून आता काल्याचा अभंग होईल आणि कीर्तनाला समाप्ती होईल. ज्ञानेश्वर माऊली कंठे धरला कृष्ण म्हणे अवघा जगे प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळे विरगाडे.